Chemistry Standard 12, Chapter number 7, Elements of Group 16, 17 and 18. Today we are going to discuss part 20. We are discussing interhalogen compounds. Halogen हे हॅलोजन बरोबरच कंपाऊंड तयार करतात. उदाहरणार्थ फ्लोरीन क्लोरीन बरोबर, ब्रोमीन बरोबर, आयोडीन बरोबर कंपाऊंड तयार करू शकतो. असे हॅलोजन बरोबर जे कंपाऊंड तयार करतात त्यांना इंटरहॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणतात. त्यांचे चार प्रकारचे टाइप्स असतात: XX-, XX-3, XX-5, XX-7 असे चार प्रकारचे कंपाऊंड असतात. त्याच्यातले आपल्याला XX- म्हणजे ज्याच्यात हॅलोजन एकला एक, दोघही एक एक असणार, आणि ह्याच्यात मोठ्या साईजवाला एक आणि लहान साईजवाले तीन, अशा प्रकारचा XX-3 अशा टाईपच्या इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या प्रिपरेशन मेथडचा स्टडी करायचा, म्हणजे ते तयार कसे करायचे. बघा, XX- मध्ये येतात ClF, ICl, BrCl. तर साधं सोपं आहे. त्या कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट घ्यायचे आणि त्यांची रिॲक्शन करायची. उदाहरणार्थ आपल्याला जर क्लोरीन फ्लोराईड तयार करायचं असेल तर आपल्याला क्लोरीन घ्यावं लागेल आणि फ्लोरीन घ्यावं लागेल. क्लोरीन आणि फ्लोरीनची रिॲक्शन केली इन CU व्हेसल, कॉपर व्हेसलमध्ये, ज्याच्यात कॉपर कॅटालिस्ट म्हणून काम करणार. ॲट 523 केल्विन, 523 केल्विनला ही रिॲक्शन होणार आणि आपल्याला मिळणार क्लोरीन फ्लोराईड, क्लोरीन मोनोफ्लोराईड असं पण आपण म्हणू शकतो. तर हे Cl2 आणि F2 ClF तयार होणार, त्यांची संख्या 2 तयार होणार. अगदी सेम त्या पद्धतीनं आपल्याला जर आयोडीन क्लोराईड तयार करायचं असेल तर आपल्याला आयोडीन आणि क्लोरीन घ्यावं लागणार, म्हणून I2 + Cl2. I2 + Cl2 काय तयार होणार? 2ICl. सगळ्या रिॲक्शन सेम आहेत, म्हणजे जो इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करायचा आहे ते हॅलोजन रिॲक्टंट म्हणून घ्यायचे. फक्त रिॲक्शन कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. तर ICl तयार करण्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं HCl आणि HNO3चं मिक्सचर, आणि आपल्याला ते बॉईल करावं लागतं. म्हणजेच कॅटालिस्टचं काम करतं हे ॲसिडिक मिक्सचर HCl आणि HNO3, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडचं मिक्सचर हे कॅटालिस्ट म्हणून काम करतं, आणि बॉईल केल्यानंतर आपल्याला मिळतं आयोडीन क्लोराईड. व्हेन आयोडीन is boiled with chlorine in presence of HCl and HNO3, it gives iodine chloride. आता BrCl, ब्रोमीन क्लोराईड तयार करायचे किंवा ब्रोमीन मोनोक्लोराईड, हे जर तयार करायचं असेल तर आपल्याला ब्रोमीन Br2 घ्यावं लागेल आणि क्लोरीन म्हणजे Cl2 घ्यावं लागेल. तर कंडिशन्स काही नाहीत, सहज सिंपल रिॲक्ट होतात. Br2 आणि Cl2 आपल्याला मिळतं ट्वाईस BrCl, म्हणजे सगळ्या रिॲक्शन सेम आहेत. या पद्धतीनं आपण हॅलोजनच्या डायरेक्ट कॉम्बिनेशन, म्हणून मेथडचं नाव आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन, हॅलोजनच्या डायरेक्ट कॉम्बिनेशननं आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करू शकतो. आता दुसरी मेथड आहे XX- तयार करण्याची, ती म्हणजेच रिॲक्शन ऑफ हॅलोजन विथ इंटरहॅलोजन कंपाऊंड. हॅलोजन आणि इंटरहॅलोजन कंपाऊंडची रिॲक्शन करून आपल्याला पाहिजे असलेले इंटरहॅलोजन कंपाऊंड मिळवायचे. फॉर एक्झाम्पल Br2 हा हॅलोजन आहे म्हणजे ब्रोमीन आहे, आणि BrF3 हा एक XX-3 या टाईपचा इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे. जर आपण ह्या हॅलोजनची, ब्रोमीनची आणि ह्या इंटरहॅलोजन कंपाऊंड ब्रोमीन ट्रायफ्लोराईडची रिॲक्शन केली की आपल्याला ब्रोमीन मोनोफ्लोराईड मिळतो. म्हणजेच हे 2 आणि हे 3 Br आणि 3 F, थ्राईस BrF, म्हणजेच आपण हॅलोजन आणि इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या रिॲक्शननं सुद्धा इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करू शकतो. स्पेशल रिॲक्शन ऑफ ICl तयार करण्याची एक स्पेशल रिॲक्शन आहे, ती म्हणजे आयोडीनची आणि पोटॅशियम क्लोरेट, KClO3. KCl असतं तर क्लोराईड, पण KClO3 आहे ते पोटॅशियम क्लोरेट. जर आयोडीन हे जर आपण हीट केलं पोटॅशियम क्लोरेट बरोबर तर आपल्याला मिळतं आयोडीन मोनोक्लोराईड प्लस KiO3 पोटॅशियम आयोडेट. हे जे आहे ते आयोडेट मिळतं KiO3, तर हे पोटॅशियम आयोडेट आणि आपल्याला मिळतं आयोडीन क्लोराईड. ही स्पेशल रिॲक्शन आहे फक्त हा इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करण्याची ICl. आता XX-3 आपण डायरेक्ट कॉम्बिनेशननं तयार करू शकतो. डायरेक्ट हॅलोजनचं कॉम्बिनेशन करायचं. समजा आपल्याला ClF3 तयार करायचं असेल तर आपल्याला घ्यावं लागेल क्लोरीन आणि फ्लोरीन, म्हणून F3 आहेत म्हणून ते 3 घ्यायचे.
म्हणजेच ज्याचा अमाऊंट जास्त आहे तो एक्सेस घ्यायचा, म्हणजे इथं F3 आहे म्हणून ते एक्सेस घ्यायचं, भरपूर घ्यायचं. म्हणून क्लोरीन आणि थ्राईस F2 आपल्याला मिळतं ट्वाईस ClF3. आता BrF3 जर तयार करायचं असेल तर आपल्याला घ्यावं लागेल Br2 आणि थ्राईस F2. बघा Br2 प्लस थ्राईस F2 आपल्याला मिळेल ट्वाईस BrF3, म्हणजेच F2 एक्सेस घ्यावा लागणार. ICl3 जर तयार करायचं असेल तर आपल्याला आयोडीन म्हणजे I2 आणि Cl2 3 घ्यायला लागणार. I2 प्लस 3Cl2 एक्सेस घेतलं की आपल्याला मिळतं आयोडीन ट्रायक्लोराईड. हे क्लोरीन ट्रायफ्लोराईड, हे ब्रोमीन ट्रायफ्लोराईड. आता दुसरी रिॲक्शन म्हणजे हॅलोजनची आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड. तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण XX-3 तयार करू शकतो. बघा ब्रोमीन प्लस हा क्लोरीन ट्रायफ्लोराईड, ब्रोमीन प्लस क्लोरीन ट्रायफ्लोराईड. तर ह्या क्लोरीनला हा ब्रोमीन रिप्लेस करतो आणि आपल्याला मिळतं BrF3 म्हणजे ब्रोमीन ट्रायफ्लोराईड. आणि निघालेला एक राहिलेला Br आणि इथलं राहिलेला Cl, आणखीन एक इंटर हॅलोजन कंपाऊंड मिळतो ब्रोमीन मोनोक्लोराईड BrCl. म्हणजे आपल्याला 2 इंटर हॅलोजन कंपाऊंड मिळाले, हा XX-3 आणि हा XX- टाईपचा. म्हणून या पद्धतीनं सुद्धा हॅलोजनची आणि इंटर हॅलोजन कंपाऊंडची रिॲक्शन करून आपण XX-3 टाईपचे कंपाऊंड तयार करू शकतो. अशा पद्धतीने इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या काही आपल्याला सिलेक्टिव्ह, इतक्या प्रिपरेशन मेथड्स आहेत पण आपल्याला काही सिलेक्टिव्ह प्रिपरेशन मेथड्स घेतलेले आहेत. सम प्रॉपर्टीज ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, म्हणजे 4 टाईप आहेत पण प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला दोघांच्याच घेतलेत, XX- आणि XX-3. तर प्रॉपर्टीचं नाव दिलंय आणि त्या प्रॉपर्टीचं पुढं वर्णन दिलेलं आहे. बघा थर्मल स्टॅबिलिटी, हे जे XX- टाईपचे जे असतात इंटर हॅलोजन कंपाऊंड त्याच्यामध्ये ClF सगळ्यात जास्त स्टेबल आहे. उष्णता दिली तरी तो स्टेबल राहतो, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. म्हणजेच थर्मली सगळ्यात जास्त स्टेबल आहे ClF, म्हणजे हा बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंग असणार ClFचा. ICl त्याच्यापेक्षा कमी स्टेबल आहे, IBr त्याच्यापेक्षा कमी स्टेबल आहे, BrCl त्याच्यापेक्षा कमी स्टेबल आहे आणि सगळ्यात कमी स्टेबल XX- टाईपमध्ये BrF हा कमी स्टेबल आहे, म्हणजेच त्याची बॉन्ड एन्थाल्पी कमी असणार. हायड्रॉलिसिस गिव्ज ऑक्झो ॲसिड्स, हे जर आपण ह्या टाईपचे XX- टाईपच्या जर हायड्रॉलिसिस केलं म्हणजेच पाण्याबरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला मिळतात ऑक्झो ॲसिड्स. बघा BrCl जर आपण त्याला H2O बरोबर कंबाईन केलं तर आपल्याला मिळतं HOBr, जे एक ऑक्झो ॲसिड आहे. आपण ह्या टाईपचे ॲसिड्स बघितले होते, HOCl, HOClO, HOCl. तर हे HOBr ते एक आपल्याला ऑक्झो ॲसिड मिळालं, म्हणजेच HBr हे ॲसिड असतं त्याच्यात ऑक्सिजन आला की ऑक्झो ॲसिड म्हणतात. HOBr आणि प्लस आपल्याला मिळतं HCl. तर आयोडीन मोनोक्लोराईड आणि H2O थ्राईस H2O आपल्याला मिळतं HiO3 म्हणजे आयोडिक ॲसिड. HiO3 प्लस 5HCl प्लस ट्वाईसाइड, म्हणजेच हे XX- टाईपचे जे इंटर हॅलोजन कंपाऊंड आहेत ते पाण्याबरोबर हायड्रॉलिसिस करतात आणि आपल्याला देतात ऑक्झो ॲसिड्स. बघा हे HOBr आणि हे HiO3 आयोडिक ॲसिड. तर हे हायपोब्रोमस ॲसिड आहे, HOBr हे आयोडिक ॲसिड आहे. आपण बघितलं ऑक्झो ॲसिड्स ऑफ क्लोरीनमध्ये ह्यांची नावं कशी ठरवायची ते. आता आपल्याला तिसऱ्या टाईपनं हे XX- तयार करता येतात, ते कसे बघा. डिस्प्रपोर्शनेशन किंवा ॲटो आयोनायझेशन, म्हणजेच डिस्प्रपोर्शन म्हणजे काय असतं बघा. BrF ब्रोमीन मोनोफ्लोराईड त्याचं स्वतः आयोनायझेशन करून घेतो आणि आपल्याला देतो Br2, म्हणजेच Brची इथं ऑक्सिडेशन स्टेट बदलते आणि Br2 तयार होतो आणि इकडं तयार होतो BrF5. तर ही रिॲक्शन काय केलेली नाही, बॅलन्स केलेली नाही. म्हणजेच बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल बघा. हे 2 2 4 आणि हा 1 5, म्हणजे इथं आपल्याला 5 लिहावं लागेल. म्हणजे लक्षात ठेवायचं हे पुस्तकातलं जसंच्या तसं आपण कॉपी केलेलं आहे, पण हे बॅलन्स नाही. तर इथं 5 BrF त्याच्यापासून तयार होणार ट्वाईस Br2 प्लस BrF5, म्हणजेच ह्या रिॲक्शनमध्ये इथं आपल्याला करेक्शन करावं लागेल 5चं. फ्लोरिनेशन पद्धतीनं आपल्याला XX- टाईप करता येत नाहीत, XX-3 मात्र करता येतात. ॲडिशन अक्रॉस ओलेफिन्स, ओलेफिन्स म्हणजे आपल्याला माहीत आहे अल्किन्स, डबल बॉन्डवाले अल्किन्स, त्यांच्यात ॲडिशन करून आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार करू शकतो. बघा CH2 डबल बॉन्ड CH2,
जर आपण त्याची इंटर हॅलोजन कंपाऊंड ICl बरोबर रिॲक्शन केली तर एकाकडे जातो I आणि एकाकडे जातो Cl. बघा, ह्याच्याकडे आला I, ह्याच्याकडे गेला Cl. म्हणजे या प्रकारे इंटर हॅलोजन कंपाऊंड हे अतिशय रिॲक्टिव्ह असल्यामुळे ते अल्किन्स बरोबर रिॲक्शन करून ॲडिशन प्रॉडक्ट तयार करतात. म्हणजे डबल बॉन्ड तुटतो, एकाकडे जातो I, एकाकडे जातो Cl. आता XX-3च्या प्रॉपर्टीज, तर त्यांची थर्मल स्टॅबिलिटी आपल्याला अवेलेबल नाही. आपल्याला त्यांची दुसरी रिॲक्शन दिली हायड्रॉलिसिस, की ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर, ह्यांचं सुद्धा हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला ऑक्झो ॲसिड्स मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला आयोडीन ट्रायक्लोराईडची रिॲक्शन दिली. आयोडीन ट्रायक्लोराईड प्लस H2 म्हणजे आपण हायड्रॉलिसिस करायला लागलो. आपल्याला काय मिळतं बघा, HiO3 म्हणजे आयोडिक ॲसिड प्लस 5HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि आपल्याला मिळतो ICl म्हणजेच आयोडीन मोनोक्लोराईड. डिस्प्रपोर्शनेशन किंवा ॲटोआयनायझेशन मध्ये आपण ClF3चं आयोनायझेशन होऊन आपल्याला मिळतो ClF2+ आणि दुसरा आयन मिळतो ClF4-. बघा, ClF2+ आणि दुसरा आयन मिळतो ClF4-, म्हणजे ह्यांचं आपोआप आयोनायझेशन होतं, म्हणून त्याला म्हणतात ऑटो आयोनायझेशन. आणि डिस्प्रपोर्शनेशन म्हणजे काय असतं, तर इथं ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 3 -3, क्लोरीनची असणार +3, पण इथं असणार क्लोरीनची. आता बघा, -1 × 2 -2, त्याला बॅलन्स, त्याच्यातला आपल्याला +1 शिल्लक ठेवायचं, त्याला बॅलन्स करायला असणार +2 मधला एक लक्षात ठेवायचा, म्हणजे तिथं ऑक्सिडेशन स्टेट असणार -1. म्हणजेच इथं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती होती आपली कोणती, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट F ची -1 × 3 -3 म्हणजे ह्याची होती +3. त्याच्याऐवजी इथं काय आली बघा, हे F2 म्हणजे -1 × 2, मग हे प्लस शिल्लक ठेवायचं आहे, म्हणजेच ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट आली +1, म्हणजेच +3 ची +1 ऑक्सिडेशन स्टेट झाली. +3 ची +1 ऑक्सिडेशन स्टेट. इथं -1 × 4 -4, त्याला बॅलन्स करायला +4 असणार, इकडं प्लस आहे म्हणून इथं +3 असणार. म्हणजेच इथं त्यानं आपली +3 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट +1 मध्ये बदलली. अशा प्रकारे ऑक्सिडेशन स्टेट बदलण्याची जी रिॲक्शन असते त्याला डिस्प्रपोर्शनेशन असं म्हणतात. ICl3 आयोडीन ट्रायक्लोराईड, ह्याला जर आपण 341 केल्विनला जर हिट केलं तर आपल्याला मिळतं ICl आयोडीन क्लोराईड प्लस मिळतो क्लोरीन गॅस. इथं सुद्धा आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट ह्याची -1 × 3 -3, मग ह्याची +3 असणार. इथं -1 +1 म्हणजेच +3 ची +1 झाले, म्हणजेच त्यानं हायर अनस्टेबल स्टेटमधनं स्टेबल स्टेटमध्ये आला. अशा प्रकारच्या रिॲक्शन म्हणजे डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन आहेत, किंवा इथं त्याचं आयोनायझेशन झालं, ॲटो आयोनायझेशन असं म्हणतात. तर फ्लोरिनेशन पद्धतीनं, फ्लोरिनेशन ह्या XX-3 टाईपच्या इंटर हॅलोजन कंपाऊंडचं होतं. तर बघूया, युरेनियम प्लस हा ClF3 क्लोरीन ट्रायफ्लोराईड, आपल्याला मिळतो एक महत्त्वाचा कंपाऊंड युरेनियम हेक्झाफ्लोराईड जे लिक्विड आहे, प्लस आपल्याला मिळतं ह्याच्यातलं Cl आणि F, ClF गॅस. मग इथं सुद्धा रिॲक्शन बॅलन्स नाही, इथं 6 आहेत, इथं 1 आहे, 7. बॅलन्स करायची असेल तर कशी बॅलन्स करता येईल ते बघून आपण ही रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. परंतु आता जसं दिलंय तसंच आपण लक्षात ठेवूया, UF6 युरेनियम हेक्झाफ्लोराईड आणि प्लस आपल्याला मिळतो ClF. अशा काही त्यांच्या सिलेक्टिव्ह प्रॉपर्टीज दिलेत. युजेस ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स, ह्या इंटरहॅलोजन कंपाऊंडचे उपयोग काय, तर आपल्याला 4 टाईप आहेत, पण नेहमी त्यांच्या प्रिपरेशन मेथडमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये आणि युजेसमध्ये फक्त 2च टाईप कन्सिडर केलेत, XX- आणि दुसरा XX-3. तर XX- काय युजेस असतात ते बघूया. ICl इज यूज्ड टू डिटरमाइन आयोडीन व्हॅल्यू ऑफ ऑइल्स. तर प्रत्येक ऑइलची आयोडीन व्हॅल्यू काढली जाते, एक सायंटिफिक व्हॅल्यू आहे ज्याचा उपयोग होतो आपल्याला. ती आयोडीन व्हॅल्यू काढण्यासाठी हा आयोडीन क्लोराईड नावाचा इंटरहॅलोजन कंपाऊंड वापरला जातो. दुसरा त्याचा उपयोग आहे ॲज ए कॅटालिस्ट फॉर ऑक्सिडेशन ऑफ आर्सेनिक 3. जर आपल्याला आर्सेनिक
+3 ऑक्सिडेशन स्टेटवाला त्याचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर कॅटालिस्ट म्हणून अशा XX- टाईपच्या इंटरहॅलोजन कंपाऊंडचा कॅटालिस्ट म्हणून उपयोग होतो. फॉर प्रिपरेशन ऑफ पॉलिहॅलाइड्स असे अनेक कंपाऊंड असतात की ज्यांच्याकडे अनेक हॅलोजन असतात, त्याला पॉलिहॅलाइड्स असं म्हणतात. असे पॉलिहॅलाइड तयार करण्यासाठी हे XX- टाईपचे इंटरहॅलोजन कंपाऊंड उपयोगी पडतात. XX-3 टाईपचा जे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत त्यांचे काय युजेस आहेत बघूया. परत तोच यूज आला फॉर प्रिपरेशन ऑफ पॉलिहॅलाइड्स म्हणजे ज्यांच्याकडे अनेक हॅलोजन असतात असे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी. ॲज ए फ्लोरिनेटिंग एजंट, बघा डायरेक्ट फ्लोरिनेशन करणं शक्य नसतं, मग ज्यावेळेस दुसऱ्याला एखाद्याला फ्लोरिन जोडायचा असतो त्याला फ्लोरिनेशन असं म्हणतात आणि जो काम करतो त्याला फ्लोरिनेटिंग एजंट असं म्हणतात. हे इंटरहॅलोजन कंपाऊंड आपण फ्लोरिनेटिंग एजंट म्हणजेच ह्यांच्या मदतीनं आपण दुसऱ्या पाहिजे असलेल्या कंपाऊंडमध्ये फ्लोरिन सहजासहजी ॲड करू शकतो, म्हणून ह्यांचा उपयोग होतो ॲज ए फ्लोरिनेटिंग एजंट. तिसरा उपयोग आहे इंटरहॅलोजन कंपाऊंडचा XX-3चा ॲज ए नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट. पाणी सोडून जे काही सॉल्व्हंट आहेत महत्त्वाचे त्यांच्यामध्ये सुद्धा ह्यांचा समावेश होतो आणि म्हणून अनेक ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह करण्यासाठी पाणी सोडून जे काही सॉल्व्हंट आहेत त्याच्यासाठी हे इंटरहॅलोजन XX-3 टाईपचे कंपाऊंड वापरले जातात. स्ट्रक्चर्स ऑफ सम इंटरहॅलोजन कंपाऊंड्स, तर काही इंटरहॅलोजन कंपाऊंडचे स्ट्रक्चर आहेत. ICl नाव काय होतं त्याचं, आयोडीन मोनोक्लोराइड. तर ICl आता बघा इथं स्ट्रक्चरमध्येच एक आयोडीन आहे 2 क्लोरीन आहेत, म्हणजे अनेक चुका आहेत. याचं स्ट्रक्चर आहे लिनियर. आयोडीन मोनोक्लोराइडमध्ये एकच क्लोरीन पाहिजे, पण इथं बघा आता 2 क्लोरीन दाखवलेत, तर त्याच्याबद्दल मी डिस्कशन पुढच्या तासाला करेल. काही ज्या चुका असतील ICl लिनियर. ClF3 म्हणजे 1 क्लोरीन आणि 3 फ्लोरीन, नाव काय होणार त्याचं, क्लोरीन ट्रायफ्लोराइड. आता इथं केलं क्लोराइड ट्रायफ्लोराइड, क्लोरीन ट्रायफ्लोराइड. तर ClFF इथं 89 डिग्रीचा अँगल असतो आणि त्याचा शेप असतो बेंट टी टाईपचा. बघा टी सारखा आकार आहे पण बेंट आहे, तिरपा वाकला आहे तो, म्हणून त्या शेपला म्हणतात बेंट टी शेप. हे हायब्रिडायझेशनवर डिपेंड असतं. आता आपल्याला हायब्रिडायझेशन इथं त्यांनी दिलेलंच नाही, त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण जेवढं दिलं तेच लक्षात ठेवूया की ClF3चा शेप हा बेंट टी शेप्ड आहे. BrF3 ब्रोमिन ट्रायफ्लोराइड, बघा ब्रोमिन आणि हे 3 फ्लोरीन, पण 3 फ्लोरीन बरोबर बॉन्ड करून सुद्धा त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात आणि इथं अँगल असतो 86 डिग्रीचा, त्याचा सुद्धा आकार बेंट टी शेप्ड आहे. BrF5 ब्रोमिन पेंटाफ्लोराइड, तर ब्रोमिन आणि हे 5 फ्लोरीन आहेत आणि 6वी ही लोन पेअर असते. म्हणजेच हा जर इथं बॉन्ड असता तर ते जॉमेट्री झाली असते ऑक्टाहेड्रल, पण ही लोन पेअर आहे म्हणून हे एवढेच बॉन्ड आहेत आणि म्हणून ह्या शेपला म्हणतात स्क्वेअर पिरॅमिडल, कारण हा स्क्वेअर तयार होतो आणि खाली पिरॅमिड तयार होतो, म्हणून याला म्हणतात स्क्वेअर पिरॅमिडल. ClF5 क्लोरीन पेंटाफ्लोराइड, परत तेच BrF5 सारखाच आहे, फक्त इथं सेंट्रल जो आहे तो ब्रोमिन आहे, इथं सेंट्रलला जो आहे तो क्लोरीन आहे. 1 लोन पेअर आणि 5 फ्लोरीन, 4 फ्लोरीन त्याच्यातले स्क्वेअर तयार करतात, 5वा हा हेडला, त्यामुळं इथं स्क्वेअर तयार होतो, खाली पिरॅमिड तयार होतो, म्हणून ह्याला म्हणतात स्क्वेअर पिरॅमिडल शेप. आणि म्हणून आपल्याला ह्याच्यातल्या हे चुकीचं आहे, ही जॉमेट्री लिनियर आहे, परंतु इथं 2 क्लोरीन दाखवलेत, पण त्याच्यातली दुरुस्ती बघूया परत. परंतु ही पूर्णपणे चुकीची कन्सेप्ट आहे. इथं क्लोराइड नाही पाहिजे, इथं पाहिजे क्लोरीन. ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ सेंट्रल हॅलोजन ॲटम्स इन इंटरहॅलोजन कंपाऊंड. इंटरहॅलोजन कंपाऊंडमध्ये जे सेंट्रल हॅलोजन ॲटम असतात त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काय असतात बघूया. आता एक्झाम्पल बघूया. IF7 मध्ये सेंटरला असणार I आणि 7 फ्लोरीन त्याच्या भोवती पसरलेलं असणार, म्हणजे सेंटरला असणार I. मग त्याच्याकडे लोन पेअर किती असणार, आता 7च्या 7 बॉन्ड केलेत त्यानं, म्हणजे त्याच्याकडे लोन पेअर अजिबात असणार नाही, म्हणून 0 लोन पेअर. आणि म्हणून असं ज्यावेळेस 7च्या 7 बॉन्ड केलेले असतील त्यावेळेस त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +7. बघा आता ClF5 5 बॉन्ड केलेत ह्याचा अर्थ, मग 7 पैकी
हॅलोजनच्या आउटर स्टेटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, 5 बॉन्डला गेले म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, म्हणजे 1 पेअर शिल्लक राहिले, म्हणून नंबर ऑफ लोन पेअर 1. आणि 5 बॉन्ड केलेत 5 फ्लोरीन बरोबर, म्हणजे -1 × 5 -5, मग त्याला बॅलन्स करायला त्याचे ऑक्सिडेशन स्टेट असणार +5, म्हणून XX-5 मध्ये सेंट्रलचे ऑक्सिडेशन स्टेट असते +5. मग ह्या सगळ्यामध्ये BrF5 मध्ये सेंट्रलला आहे Br, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +5. IF5 मध्ये सेंट्रलला आहे आयोडीन, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +5 आणि लोन पेअर असणार प्रत्येकावर 1. आता ClF3 7 हॅलोजनच्या आउटर स्टेटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, 7 पैकी 3 वापरले म्हणजे शिल्लक राहिले 4, म्हणजेच 2 लोन पेअर झाले, म्हणून नंबर ऑफ लोन पेअर्स 2. मग 7 पैकी 3 गेले, राहिले 4, 2, मग ते 2 आणि हे 3 बॉन्ड, तर -1 × 3 -3, मग त्याला बॅलन्स करायला ऑक्सिडेशन स्टेट असणार +3, म्हणून क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट +3. BrF3 मध्ये ब्रोमिनचे ऑक्सिडेशन +3 सेंट्रलला आहे तो. IF3 मध्ये सेंट्रलला आहे आयोडीन, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +3. I2Cl6 हा डायमर आहे, म्हणजेच ICl3 त्याचा डायमर तयार झाला, तिथं सुद्धा त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +3 असणार. आता हे सगळे X टाईपचे आहेत, ClF, BrF, IF, BrCl, ICl, IBr, म्हणजे 7 पैकी एकच इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरला, एकच बॉन्ड केला, मग राहिले 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 लोन पेअर, म्हणून त्यांच्याकडे 3 लोन पेअर असतात. आणि याच्यात फ्लोरीन एकच आहे, म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट -1, मग क्लोरीनच्या आपोआपच सेंट्रलला आहे त्याची +1, इथं सेंट्रलला Br, इथं सेंट्रलला I, इथं Br I, ह्या सगळ्या सेंट्रल हॅलोजनची जी आहे ते ऑक्सिडेशन स्टेट +1 असते. नोट, ICl in liquid state undergoes autoionization like water to form a cation and an anion. ICl काय करतो बघा, I+ plus ICl2-. थँक यू.